एफआरपीच्या निर्णयाबाबत गुरुवारी पुन्हा एकदा हायकोर्टात सुनावणी होणार आहे। एफआरपी संदर्भात सरकारला निर्णय घेण्याबाबत न्यायालयाने मुभा दिली। परिपत्रक मागे घेण्याबाबत 13 तारखेपर्यंत मुभा दिली। सरकारच्या कारभारावर यावेळी नाराजी सुद्धा व्यक्त केली। 13 तारखेपर्यंत निर्णय घेतला नाही तर न्यायालय निर्णय घेणार असं आता कोर्टाने म्हटलंय। ऊसाच्या एफआरपी संदर्भात गुरुवारी पुन्हा एकदा आता हायकोर्टात सुनावणी होणार आहे। एफआरपी संदर्भात सरकारला निर्णय घेण्याची आता न्यायालयाने मुभा दिली आहे। परिपत्रक मागे घेण्याबाबत 13 तारखेपर्यंतची मुभा दिली आहे। आता 13 तारखेपर्यंत सरकार नेमकं काय निर्णय घेतं, परिपत्रक मागे घेतं का हे पाहावं लागेल। सरकारच्या कारभारावर यावेळी कोर्टाने नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे। निर्णय घेतले असताना तुम्ही कसले काय कायदेशीर सल्ले घेता असं सुद्धा आज कोर्टाने खडसावून सांगितलं। आणि पुन्हा जर सरकारला पराभूत व्हायचं नसेल, कोर्टाची ऑर्डर होण्यापूर्वी याचिका करते आणि सरकार यांनी बोलून जो काही निर्णय घ्यायचा तो घ्यावा। आज सरकारनं एक रकमी एफआरपी द्यायला मागील वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारानं आम्ही तयार आहोत हे कबूल केलं, परंतु कोर्टाची ऑर्डर होण्यापूर्वी समझोता होणार असेल तर कोर्टाची त्याला हरकत नाही। आणि म्हणून निर्णयासाठी परवा दिवशी दुपारी 2:30 वाजता कोर्टानं पुन्हा सुनावणी ठेवली।